दादांचा पासून असेल, प्रतापरावांचा पासून असेल, मदनप्पांचं राजकारण आपण सगळ्यांनी बघितलंय. कारण या बौद्धांची ताकद काय आहे की या तालुक्याचं राजकारण ठरवण्याची क्षमता कुठल्या गावामध्ये आहे तर ते बौद्धांमध्ये आहे. आणि हे इतिहास सांगतो, मी सांगत नाही. अनेक वेळा आपण बघितलं असं बौद्धांमध्ये एवढी शक्ती आहे. या तालुक्याचं राजकारण ठरवण्याची ताकद या बौद्धांमध्ये आहे. आता विधानसभेची निवडणूक झाली त्या विषयावर मी बोलणार, पण आता खूप शेवटी निर्णय झाले. आणि मी ताईला परवा सांगितलं, ताई आली होती, बसली होती, दीपक आपल्याला सगळ्यांना सांगतो, माझं सगळ्यांना सांगणं आहे की आता सगळा विषय बाजूला ठेवा. आता सगळेजण आलाय तसं स्टेज असू द्या आणि आपण सुरुवात करा. मी सांगितलं ना, आज बघितलेली सभा ही परिवर्तनाची सभा, एवढंच मी सांगेन आपल्याला. तर लोकांना काय अपेक्षित आहे? लोकांना काय अपेक्षित आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. हे लोकांना अपेक्षित आहे, ते आपण करा. कराड उत्तरचं उदाहरण तुमच्या समोर आहे. कराड उत्तरचं उदाहरण तुमच्या समोर आहे. 2 नेते उभे राहिले असते तर कराड उत्तरला परिवर्तन झालं असतं का? जसं झालं, धैर्यशील दादाने आमचा त्याग केला आणि तो त्याग केल्यानंतर आज बघितलं की कराडमध्ये परिवर्तन झालं. कुणी म्हणत नव्हतं फलटणमध्ये परिवर्तन होईल, म्हणत होतं का? कोणी म्हणत होतं कराड दक्षिणमध्ये परिवर्तन होईल? कोणी सांगत नव्हतं आणि कोणी विश्वासही ठेवत नव्हतं. मी सगळ्यांना सांगत होतो की इथं परिवर्तन होईल, पण हे कसं शक्य आहे? पण मी तुम्हाला सांगतो की लोकांचे चेहरे, इथली परिस्थिती जाणणारा सामान्य कुटुंबातून आलेला मी कार्यकर्ता आहे, म्हणून मला माहिती आहे इथं लोकांना काय पाहिजे. फक्त लोकांना पाहिजे असताना आश्वासक समोरची माणसं उभी राहिलेली असली पाहिजेत, एवढाच विषय आहे. कुणीही बाबळीच्या झाडाखाली उभा राहत नाही. त्यामुळं आंब्याची सावली आपल्याला तयार करायला लागेल. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला लागेल. ही भूमिका घेऊन आपण काम केलं तर अडचण येणार नाही, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. श्रमीचे हा माझं वाक्य आहे. उद्याचा जो देसाईंचा प्रवेशाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये असं पाहिलं जातंय की वाईमध्ये जयकुमार गोरेंनी आता स्मार्टमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली असं. मुळामध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ते त्यांचा पक्ष वाढवतात, मी माझा पक्ष वाढवतो. पण त्यांनी परवा वाईमध्ये म्हटलं ना, जर चांगलं नेतृत्व असतं तर वाईचा अजून विकास झाला असता. वाईचे मतदार मला प्रत्येक वेळेला वाढीव मताधिक्याने विजय करतात. कदाचित त्यांना माहित नसतं. मी 2-3 हजारांनाही कधी निवडून आलो.